दरवर्षी उन्हाळा आला की पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। पिकांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सतत उपसा होत असताना पाण्याचं पुनर्भरण होत असतं, मात्र फक्त थोड्याच प्रमाणात होतं। आपल्या बोरचं किंवा कूपनलिकेचे पाणी टिकून राहण्यासाठी पुनर्भरण करणं आवश्यक आहे। हे पुनर्भरण कसं करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे। सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने आणि नियोजन करून वापर करणं गरजेचं आहे। आपल्या क्षेत्रातील भूजल वाढवण्यासाठी विहीर आणि कूपनलिकेचे पुनर्भरण करणं आवश्यक आहे। आता आपण पाहूयात कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण कसे करायचे ते। सर्वात पहिल्यांदा कूपनलिकेजवळ नाला किंवा ओढ्याचं पाणी वळवावं। कूपनलिकेच्या भोवती 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा। खड्ड्याच्या उंची एवढ्या केसिंग पाईपच्या भागात 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावर सर्व बाजूंनी 4 ते 5 मिलीमीटर आकाराची छिद्रे पाडावीत। या छिद्रांवर लोखंडी किंवा प्लास्टिक जाळी किंवा कात्या घट्ट गुंडाळावा। खड्ड्याचे 4 भाग करून सर्वात खालच्या थरात दगडगोटे, त्यावरच्या थरात खडी, नंतरच्या थरात बारीक वाळू आणि सर्वात वरच्या थरात विटांचे तुकडे भरून घ्यावेत। या खड्ड्यामध्ये 4 थर भरून झाल्यानंतर खड्डा रिकामा राहिल्यास तो पुन्हा दगडगोट्यांनी भरून घ्यावा। अशा प्रकारे ओढ्याचे किंवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन बोरवेलमध्ये जाईल आणि बोरचं पुनर्भरण होईल। कूपनलिका पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः 10,000 रुपये एवढा खर्च येतो। अशा प्रकारे पुनर्भरण केल्यास बोरचं पाणी टिकून राहण्यास मदत होईल आणि उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।